भजन्या म्हणाला आहे, कोण्याही संप्रदायाचा भजन्या पुढे येऊ द्या म्हणा, भारा बांधून त्याला असं गिल्ली उडीतो म्हणाला ती. हा उंचीला मया एवढा असेल ना, थोडं कमीच असेल बघा. अहो बोलू द्या मला, मी बोलल्यानं काहीच ना. माहिती करता सांगा बाबूराव पाटलाला. आपण भजन म्हणल्या कोणाची बघतो, कोणाला गिली उडीतो म्हणल्या काय, भजनामध्ये कोणी कमी जास्त आहे, कमी राहते काय. पण ते भजना एवढा झन निघाला म्हणशाल, तुम्हाला इमानदारीने सांगतो, ते भजने आमच्या अशोक गुरुजीच्या काळात राहायचा होय, त्याचं कातोडं काढून वाळू घालतो तो गुरुजी. हो म्हणणं एकच आहे की बाबा कोणाला अपमान टाकून बोलू नये. मी कमी असेल, बालू पाटील असतील, बाबूराव पाटील. अहो भजन म्हणजे काय देवानं नावनेला सारखं देते काय. मी 4थी पास मला चिठ्ठी वाचवाय ना भजनात दिल्यानं, मी दुसऱ्याला वाचव म्हणतो, एकाला दिले अशा लिहून म्हणतो. त्याला कळते कोणाला कुठे ठेवावते देवाला. आणि तुमचं आमचं सर्वांचं प्रेम आहे, भजनी मंडळाचं प्रेम आहे, भजन म्हणणं होय. कोणालाही भजन येते काय. अहो भजन ज्याला यायच्या त्याला दिले देवानं. कोण्याही देवाच्या पडून जाणाऱ्याला भजन दिलं नाही देवानं. आपण काहीतरी देणं हा त्या देवाचं म्हणून आपल्याला इथं यावं लागते. 1000 मारुतीरायाचं दर्शन झालं असेल आमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरं सांगतो. प्रत्येक गावाला जर धरलं तर मी येण्याबरोबर तुमच्या मारुतीरायाच्या पाया पडलो की बाबा दर्शन घडलं तुमच्या गावच्या मारुतीरायाचं म्हणून. हे का वाईट ती गोष्ट आहे काय. पण भजनामध्ये माझं म्हणणं अपमान